मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आज मी इयत्ता तिसरीचा 23वा धडा मामाची अमराई हा व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे थोडक्यात. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मामाची अमराई. तर आता पहिल्यांदा बघूयात अमराई म्हणजे काय. अमराई म्हणजे ज्या शेतामध्ये खूप जास्त आंब्याचे झाडं असतात त्याला अमराई असं म्हणतात. ओके. तर ती कोणाची आहे? मामाची आहे. म्हणून याचं धड्याचं नाव आहे मामाची अमराई. तर चला ऐका. म्हणा, उन्हाळ्याची सुट्टी लागली, कैलास मामाचा फोन आला. आम्ही मामाच्या गावी गेलो. मामाने अमराईत नेले. हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या, तोंडाला पाणी सुटले. मामाने हे ओळखले. छान छान कैऱ्या तोडल्या, कैऱ्या कापल्या, फोडींना तिखट मीठ लावले. आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या. आता आपल्या मामाच्या गावाला जाण्याची वेळ आली आहे, म्हणजेच उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, परीक्षा संपलेल्या आहेत आणि मामाचा फोन आला. मामाचं नाव इथे आहे कैलास मामा. मग त्यावेळेला मामाचा फोन आल्यानंतर आम्ही मामाच्या गावाला गेलो आणि तिथे काय होतं तर आंब्याच्या झाडांची शेती होती, ज्याला आपण काय म्हणतो? आमराई म्हणतो. आणि त्या आमराईमध्ये आंबे होते का? तर आंब्याच्या आधी काय असतात? हिरव्या हिरव्यागार कैऱ्या असतात. त्या थोड्या दिवसांनी पिकतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो? आंबे म्हणतो. बरोबर आहे. मग ते हिरव्यागार कैऱ्या खायला पण खूप मजा येते. जेवढ्या आंब्याचा रस आंबे खायला येतात तेवढंच हिरव्यागार कैऱ्या पण ज्या आंबट असतात, गोड असतात आणि त्याला जर तिखट मीठ लावलं तर खूप छान लागतात. तर त्या हिरव्यागार कैऱ्या पाहूनच तोंडाला पाणी सुटले. हो की नाही? मामाने हे ओळखले की मुलांना आता काय खायचं आहे? ह्या कैऱ्या खायच्यात. मग मामाने काय काय केलं? छान छान कैऱ्या तोडल्या. ज्या चांगल्या चांगल्या आहेत, भरलेल्या आहेत, त्या कैऱ्या त्यांनी तोडल्या, कापल्या आणि फोडींना काय लावलं? तिखट मीठ लावलं आणि त्या मुलांनी काय केलं? आवडीने खाल्ल्या. अशी हलकी फुलकी असलेली मामाची आमराई ही कविता आहे आणि थोडंसं काहीतरी एंटरटेनमेंट करण्यासाठी त्यांनी काही आपल्याला असे चित्र दिलेले आहेत. बघा, इथे पण चित्र दिलेलं आहे. इथं कैरीचं चित्र दिलेलं आहे. हिरवा आंबा म्हणजे कैरी, त्याच्या फोडी, त्याच्यामध्ये असं बी असतं, त्याला आपण काय म्हणतो? कोय असं म्हणतो. इथे मामांनी कैऱ्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि मुलांना ते देत आहेत. ओके नाही? आता इथे एक छान गेम दिलेला आहे बघा. शब्द ऐका, सारख्या अक्षरांस गोल करा व वाचा. इथे दिलेले औत आणि उभा आहे औषध. आडवा औत, उभा औषध, यांच्यामध्ये सारखा शब्द आहे तो औ. म्हणून आपण याला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. ऐटदार, ऐकणे, याच्यामध्ये सारखा शब्द कुठला येतोय? ऐ. कैलास, कैरी, इथे कै. आता इथे बघा, माळ, कळ, याच्यातला सारखा शब्द आहे ळ. ओके नाही? ऐका आणि म्हणा. औ, ऐ, कै आणि ळ. पहा, ऐका, समजून घ्या आणि वाचा. बघा, कै, कै. तर पहिल्यांदा काय आहे? क आहे आणि त्याला दोन मात्रे आहेत, म्हणून क चा काय झाला? कै झाला. हे चिन्ह गिरवा, शब्द ऐका आणि वाचा. हे चिन्ह काय आहे? तर हे चिन्ह आहे दोन मात्र्यांचे आणि इथे काही त्यांचे शब्द दिलेले आहेत. शैला, चैन, मैना, फैलाव, थैली, कैलास आणि कैरी. आता त्यानंतर इथे काय दिलेलं आहे बघा. अक्षरे जुळवा, शब्द बनवा आणि वाचा. उदाहरणार्थ चटणी, शेव. आता इथे काय दिलेले आहेत आपल्याला? फुग्यांमध्ये अक्षरं आणि ते काय करायचे? जुळवायचेत एकमेकांना. तर चला आपण बघूयात. बघा, काय आहेत बघा. पाणी, पाणी. त्यानंतर